नमस्कार, श्री गुरुदेव दत्त आमचा परिवार या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे। तर आज आम्ही धारेश्वरला आलेलो होतो आणि आज रामनवमी आहे, त्यामुळे आम्ही धारेश्वरचं दर्शन घेतलं आणि धारेश्वरपासून किमान अर्धा तासाच्या अंतरावर श्री दत्तधाम म्हणून एक मंदिर आहे आणि हे मंदिर कसं आहे किंवा त्या मंदिरामध्ये कोणकोणत्या मूर्त्या आहेत हे पाहण्यासाठी आम्ही आलेलो आहोत आणि नृसिंह सरस्वती महाराजांचे दर्शन सुद्धा इथे आपल्याला होणार आहे। तर आता आपण निघालेलो आहोत श्री दत्तधाम मंदिर। तर या मंदिराच्या किमान 300 पायऱ्या आहेत असं ऐकलेलं आहे आणि आता आम्ही पायऱ्या चढण्यासाठी सुरुवात केलेली आहे। तर आता आपण पाहूया याच्या पायऱ्या किती आहेत आणि मंदिर कसं आहे, मंदिरामध्ये मूर्त्या कोणकोणत्या आहेत हे पाहणार आहोत। तर चला मग जाऊया। हे मंदिर सकाळी 8:30 ते 12:30 व सायंकाळी 4 ते 8 या वेळेतच उघडं असतं आणि दर सोमवारी बंद असते। हे खूप छान आणि निसर्गरम्य असं ठिकाण आहे। चहूबाजूला झाडी आणि मधूनच एक छोटासा रस्ता आणि त्यावरूनच पायऱ्या। तर आपण जाऊया। असं जंगलच आहे आणि या जंगलामधूनच आपल्याला जावं लागतं। तर चला। या मंदिराच्या पायथ्याशी एक हनुमानाचं मंदिर आहे आणि या मंदिरातील हनुमानांची मूर्ती तर खूप सुंदर अशी आहे। तर या हनुमानांचं दर्शन घेऊन आम्ही आता पुढे निघालेलो आहोत। तर आता आम्ही वरती आलेलो आहोत श्री दत्तधाम मंदिरामध्ये आणि हे एक 15 मिनिटं अजून मंदिर उघडण्यासाठी बाकी आहे। तर आता सर्वप्रथम इथे दत्तपादुका आहेत, गुरुपादुका असे याला म्हणतात आणि या गुरुपादुकांचं दर्शन घेऊन आम्ही मंदिरामध्ये जाणार आहोत। तर थोडा वेळ आहे, थोडा वेळ विश्रांतीसाठी आम्ही इथे थांबलो। तर आता गेटवरती असं लिहिलं होतं की 4 वाजल्यानंतर येथील घंटा वाजवा म्हणजे मंदिर उघडलं जाईल आणि आम्ही 4 वाजल्यानंतर मंदिरांची घंटा वाजवली आणि त्या पुजाऱ्यांनी हे मंदिर ओपन केलेलं आहे। तर चला आपण आतमध्ये आपण दर्शन घेणार आहोत। मंदिर खूप छान आहे आणि खूप वरती डोंगरावरती असल्यामुळं इथलं निसर्ग सौंदर्य तर अतिशय सुंदर आहे। तर चला आपण आतमध्ये दर्शन घे। तर आता आपल्याला आतमध्ये आल्यानंतर श्रीपाद वल्लभ, नृसिंह सरस्वती महाराज व स्वामी समर्थ महाराज यांच्या अशा क्रमाने मूर्त्या आहेत। तर नृसिंह सरस्वती महाराजांची 200 किलो एवढी वजनाची मूर्ती येते आहे आणि साईडला शिवलिंग आहे आणि या शिवलिंगावरती श्री शंकरांचे दर्शन होते, म्हणजेच महादेवांचे आपल्याला दर्शन होते। तर हे पहा, साईडला असं निसर्ग सौंदर्य आहे। या मंदिरामध्ये फोटो काढण्यासाठी मनाई आहे, तरीसुद्धा मी थोडंफार शूटिंग केलेलं आहे। महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही थोडंसं नामस्मरण जगतवंते म्हटले व त्यानंतर मंदिराचा परिसर पाहिला व त्यानंतर आम्ही खाली उतरण्यास सुरुवात केली। खाली आल्यानंतर आम्ही थोडंसं फोटोशूट सुद्धा केलं।
तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.